श्री स्वामी समर्थ. या जगामध्ये दोन प्रकारची लोक असतात. पहिले जे गरिबीतून बाहेर पडण्यासाठी आणि पैसे मिळवण्यासाठी रात्र दिवस काम करत असतात आणि दुसरे ते ज्यांच्याकडे जन्मताच इतका पैसा असतो की 7 पिढ्या बसून जरी खाल्लं तरी ते पैसे संपणार नाही. पण काही लोकांचं असं असतं, कितीही पैसा असला तरी सुद्धा आपलं कर्तृत्व काहीतरी घडवणं हेच त्यांच्या आयुष्याचं एक ध्येय असतं. श्रुती हा खूप श्रीमंत घरातील मुलगा होता. त्याच्याजवळ सर्व काही होतं, घर, गाडी, बंगला सर्व काही होतं. पण त्याला हे सगळं काही नकोच होतं. त्याला स्वतःच असं काहीतरी विश्व निर्माण करायचं होतं. तो नेहमी म्हणायचा, मला हा सगळा पोरखेळ नको आहे. हे सगळं माझ्या बाबांचं आहे. माझं असं स्वतःचं कर्तृत्व काहीच नाही. मला फक्त माझे स्वामी आणि माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद माझ्या सोबत हवा आहे. मला जे माझ्या आयुष्यात मिळवायचं आहे ते मी नक्कीच मिळवेन. श्रुतिक यांच्या घरी कशाचीही कमतरता नव्हती. त्याचे वडील एक खूप मोठे असे उद्योगपती होते. त्यांनी स्वकष्टातून त्यांचा उद्योग उभा केला होता आणि त्यांना नेहमी असं वाटायचं, त्यांच्या निधनानंतर हा सर्व कारोबार माझ्या मुलाने म्हणजेच श्रुतिकने सांभाळावा अशी त्यांची इच्छा होती. श्रुतिक हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. त्यांना नेहमी असंच वाटायचं की त्याने आपल्याला सोडून दुसरीकडे कुठेच जाऊ नये, आपल्या सोबतच नेहमी राहावं. पण श्रुतिकचं स्वप्न थोडं वेगळं होतं. त्याला समुद्रांच्या लाटा, त्याचबरोबर मर्चंट नेव्हीमध्ये जो पांढऱ्या शुभ्र रंगाचा ड्रेस असतो, तो समुद्राच्या आतलं जीवन कसं असतं हे त्याला प्रत्यक्षात अनुभवायचं होतं. श्रुतिक त्याच्या बाबांना सांगतो, बाबा मला मर्चंट नेव्हीमध्ये जायचं आहे. त्याच्यावर तिचे आई बाबा नाही म्हणतात. ते दोघं श्रुतिकला समजावतात, बाळा तू जाऊ नकोस आम्हाला सोडून. आपला खूप मोठा असा उद्योग आहे, तो कोण सांभाळणार? तू जाऊ नकोस आम्हाला सोडून, तू इथेच राहा आणि जर तुला जायचं असेलच तर तू जाऊ शकतोस, पण पुन्हा या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कधीही उघडणार नाही. श्रुतिकची आई त्याला समजावते, बाळा बाबांचं ऐक. श्रुतिक आईच्या सांगण्यावरून तिथे राहायला तयार होतो. श्रुतिक बाबांच्या सांगण्यावरून त्यांच्या ऑफिसमध्ये बसायचा. पण संध्याकाळी ज्या वेळेस तो घरी यायचा त्यावेळेस तो अभ्यास करायचा. त्याला एक असं चांगलं इन्स्टिट्यूशन हवं होतं, म्हणून त्याच्याच प्रयत्नामध्ये तो रात्रंदिवस अभ्यास करायचा. तेवढ्यातच श्रुतिकला काही स्थळं सुद्धा सांगून येत होते. त्यामध्ये एक मुलगी असते, ती श्रुतिकच्या घरच्यांना खूप पसंत येते. पण श्रुतिकला ती काही एवढी पसंत येत नाही, म्हणून तो त्या लग्नासाठी नकार देतो. श्रुतिकची रोज तारेवरची कसरतच चालू असते. तो वेळ मिळेल त्यावेळेस अभ्यास करायचा. जास्त वेळ तर तो ऑफिसमध्येच असायचा. संध्याकाळी वेळ मिळेल किंवा सकाळच्या वेळेत जेवढाही वेळ मिळेल त्यावेळेस तो अभ्यास करायचा. त्याचं बाहेर फिरणं, मित्रांबरोबर बाहेर जाणं हे सर्व काही त्याचं बंदच झालं होतं. त्याचे मित्र सुद्धा त्याला म्हणायचे, श्रुतिक बाबा तू पूर्णपणे बदललास की रे. आमच्या बरोबर येत नाहीस, बोलत नाहीस, साधं भेटत सुद्धा नाहीस. शेवटी तू मोठ्या बाबाचा मुलगा म्हटल्यानंतर आमच्यासारख्या गरीब मित्रांबरोबर कसा मिक्स होशील तू? बिचारा श्रुतिक सर्व बाजूने त्यालाच ऐकून घ्यावं लागत होतं, पण त्याला समजून घेणारं असं कोणीही नव्हतं. तो त्यांच्या मित्रांना नेहमी म्हणायचा, हे बघा तुम्ही माझ्याबद्दलचा जो द्वेष मनात आहे तो पूर्णपणे काढून टाका. वेळ आल्यानंतर तुम्हाला सर्व काही समजेल. श्रुतिकची आई मात्र श्रुतिक बरोबर नेहमी उभी असायची. ती त्याला म्हणायची, बाळा तू जिद्द सोडू नको. मी आणि स्वामी तुझ्या पाठीशी नेहमी आहोत. तुझे बाबा देखील आहेत, पण ते आता थोडे रागात आहेत. त्यांचा एकदा राग गेल्यानंतर बघ ते तुझ्या पाठीशी नक्की उभे राहतील. बघता बघता श्रुतिकच्या परीक्षेचा दिवस येतो. तो स्वामींच्या समोर जाऊन नतमस्तक होतो. स्वामींना म्हणतो, स्वामी तुम्हाला माझ्या मनाची परिस्थिती माहितीच आहे. मी काय करू सांगा? माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे मला. माझी आई आणि तुम्ही दोघंच माझ्या सोबतीला आहात. माझ्या बाबांचा माझ्या स्वप्नासाठी प्रचंड विरोध आहे. त्यांचा विरोध पत्करून मी हे सर्व करत आहे स्वामी. मला यश द्या स्वामी, असं म्हणून तो परीक्षेला निघून जातो. श्रुतिक परीक्षा देऊन घरी येतो. बघता बघता परीक्षेचा रिझल्ट येण्याचा दिवस येतो आणि त्याचा रिझल्ट लागतो. ऑल इंडियामध्ये त्याची रँक येते आणि त्याला अत्यंत नामवंत असं इन्स्टिट्यूट मिळतं. तो हे सर्व जाऊन त्याच्या बाबांना सांगतो, बाबा मला ऑल इंडिया रँक मिळाली आहे आणि मी आता या इन्स्टिट्यूटमध्ये जात आहे. त्यावर त्याचे बाबा म्हणतात, तू परीक्षा कधी दिलीस आणि मेन म्हणजे
तू अभ्यास कधी केलास? तुला तर जरासुद्धा वेळ नव्हता आणि तू पास कसा झालास? नक्कीच तू माझं नाव वापरलं असेल, त्यांना पैसे दिले असतील, म्हणूनच तू पास झालास. श्रुतिकला खूप राग येतो. तो त्याच्या बाबांना म्हणतो, बाबा, तुमचं नाव वापरून मी काहीही केलेलं नाही. मी हे जे इन्स्टिट्यूशन मला मिळालेलं आहे ते माझ्या स्वतःच्या प्रयत्नांचं फळ आहे बाबा, आणि मी आता जात आहे. त्याचे बाबा आधीच एकतर रागात असतात. ते त्याला सांगतात, जा, पण जाताना 1 रुपयाही घरातून घेऊन जायचं नाही. श्रुतिक त्याच्या आईचा, स्वामींचा आणि त्याच्या बाबांचा आशीर्वाद घेतो आणि घराच्या बाहेर निघतो. त्याच्या स्कॉलरशिपमधून जे पैसे मिळाले होते तो जमा करतो आणि पुढे निघून जातो. जो मुलगा नेहमी मोठ्या गाड्यातून फिरलेला, ज्याला उन्हाची जराही सवय नव्हती, तो मुलगा आता उन्हातानातून वणवण करत होता. ज्या इन्स्टिट्यूटमध्ये श्रुतिकला जागा भेटली होती तिचे पैसे भरणं अजून सुद्धा बाकीच होतं. श्रुतिकजवळ एवढेही पैसे नव्हते की तो त्या इन्स्टिट्यूटची फी भरेल, म्हणून त्यानं एज्युकेशनल लोन घेण्याचं ठरवलं. पैसे कमी असल्यामुळे त्याला कुणी घरसुद्धा दिलं नाही, म्हणून तो एका स्वामींच्या मठामध्ये जाऊन राहत होता. तो जवळजवळ सर्वच बँका फिरून आला होता, पण त्याला कोणीही लोन देण्यास नकारच दिला होता. एकतर त्याच्याजवळ अशी कोणतीही गॅरंटी नव्हती की ज्यामुळे त्याला एज्युकेशनल लोन मिळेल, आणि दुसरं म्हणजे त्याच्याजवळ त्याच्या वडिलांची सही देखील नव्हती. 2 दिवसच बाकी होते फी भरण्याचे. जर फी भरली नसती तर त्याला तिथे जागा भेटणं शक्य झालं नसतं. श्रुतिक मठामध्ये स्वामींच्या समोर हे सर्व गारानं सांगतच असतो. त्याच्या डोळ्यातून अश्रू येत असतात. तेवढ्यातच तिथे एक वृद्ध बाबा येतात आणि त्याला म्हणतात, पोरा, का रडत आहेस तू? त्यावर तो त्या बाबांना सांगतो, असं असं सर्व झालं आहे, म्हणून मी स्वामींकडे गारानं घालत आहे, माझी इच्छा पूर्ण करा म्हणून. त्यावर ते बाबा त्याला म्हणतात, काळजी करू नकोस, उद्या शेवटच्या बँकेत जात आहेस ना, नक्की तुला तिथे यश मिळेल. बघ, मी सांगतोय ते नक्की होईल. एवढं सांगून ते बाबा तिथून निघून जातात. श्रुतिकला थोडा आधार मिळतो आणि तो दुसऱ्या दिवशी पुन्हा एका बँकेत निघून जातो. तिथे गेल्यानंतर त्या बँकेचे जे मॅनेजर असतात ते मर्चंट नेव्हीतून रिटायर झालेले कॅप्टनच असतात. ते श्रुतिकची सर्व डॉक्युमेंट बघतात. श्रुतिकची ऑल इंडिया रँक सुद्धा त्यांना समजते आणि ते श्रुतिकला लोन देण्यासाठी तयार होतात. श्रुतिकचा याच्यावर विश्वासच बसत नसतो. तो ते पैसे घेतो आणि अकॅडमीमध्ये जाऊन फी भरतो. श्रुतिकला त्याच्या आयुष्यामध्ये जे हवं होतं ते तो मिळवतोच. स्वामींच्या कृपा आशीर्वादामुळे तो हळूहळू सर्व काही शिकायला लागतो आणि त्याला सर्व काही आता समजत सुद्धा होतं. जसजसे दिवस जातील तसतसं श्रुतिक त्याच्या कामामध्ये फारच चांगलं काम करू लागला होता. सर्व काही सुरळीतच चाललं होतं, पण त्याला वेळोवेळी त्याच्या बाबांची आठवण येत होती. तो ज्या वेळेस सुट्टी मिळेल त्यावेळेस त्यानं गावी जाण्याचा निर्णय घेतला होता. श्रुतिकचं ट्रेनिंग पूर्ण झालं होतं आणि तो आता कॅप्टन म्हणून एका मोठ्या शिपवर जाणार होता. शिपवर जाण्यापूर्वी त्याला त्याच्या आई वडिलांचा आशीर्वाद घ्यायचा होता, म्हणून तो गावी निघून जातो. त्याच्या आईला भेटतो. नंतर त्याच्या बाबांना असं समजतं की श्रुतिक आला आहे. त्यांना खूप आनंद होतो. ते श्रुतिकला जाऊन भेटतात. पोरा, तू एवढा मोठा होशील हे मला माहितीच होतं, पण काय करू, तुला माझ्यापासून मला वेगळं करायचं नव्हतं, म्हणून फक्त मी तुला विरोध करत होतो. तू आज एवढा मोठा झालास, तुझ्यामुळे माझी मान गर्वाने अगदी उंचावलेली आहे. तो पहिल्यांदा बाबांची माफी मागतो आणि आई वडिलांचा आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन त्याच्या शिपवर निघून जातो. आजची ही कथा कशी वाटली हे नक्की सांगा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा जयघोष करण्यास अजिबात विसरू नका. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.